मला अभ्यास नाही ना, मी वाटाघाट बघत येणार रे, कुठं येणार रे, मला दिसना, मी वाटाघाट बघत येणार, आज तरी येणार. कलेक्टर ऑफिस समोर उपोषण. अहो, अल्पवयाची मुलगी आहे, 17 वर्षाच्या आजवरचा गुन्हा लागलाय. आज 2 महिने उलटून गेले या गोष्टीला. मला इथं उपोषणला आलेलं आज 8वा दिवस आहे. 8 दिवसापासून आहे ना, ही तर म्हणजे एवढीच परिस्थिती. आईने 2 महिने आम्ही आबोरा पोलीस स्टेशनला जायचो, माघारी यायचो, उडाउडीचे उत्तर हाणते, तपास चालू आहे. आमचं जर बोलायला गेलं तर बाया माणसाला उडाउडीचेच नाही तपास चालू आहे, आमकं चालू आहे, तमकं. कसलाही 2 महिन्यापासून आहे ना, तिथं तर घरी नाहीच. पण इथं 8 दिवस झाला आज आलेलं. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. 2-3 मुलं आहेत घरी, गावातले राजकारणीतले 6 आरोपी, 2-4 पोर आहेत. मुलगी नेणारे त्यांनी सांगायचं बा केस माघारी घे, नाही तो पोरं मारी, नाही तर तुझ्याकडे बघन. आपलं घरी एकटं लावंटे कुटुंबाचं. आणि इथं 8 दिवस झालं SP सरांकडे गेलो, काहीच अन्याय म्हणजे न्याय नाहीच. ह्या गोष्टीला 8 दिवस होऊन गेले. आईचं तर डोळ्याचं पाणी याड लागायची बारी आली, बापाला तच झालं. पाहुणे रावळे घरी येत, कोण घेऊन गेलेत काय माहिती? गावातलेच मुलं येत. काय नाव आहे त्यांचे? अविनाश नवनाथ घोडके मुलगा मुलगी घेऊन गेलाय. आणि 4 आरोपी गावातले येत, ते लग्नाची येत. कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गतचा प्रकार आहे? SP साहेबांनी काय नेमकं उत्तर दिलं होतं? तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे. आज अश्विनीचा बांध फुटलेला आहे, काय सांगा? आबोरा पोलीस स्टेशन आहे, आमचं गाव हिवरा आहे. या गोष्टीला अल्पवयाच्या पूर्वी 2 महिने होऊन गेले. अंबोऱ्याचे पोलीस काय म्हणतात? ते सांगायचे 4 दिवस काहीच नाही. 4 दिवसात येईन, 8 दिवसात येईन या गोष्टीला. आणि 3 मुलीचा प्रकार, एक मुलगी अजून हजर नाही. काहीला 2.5 महिने झाले, काहीला 3 महिने झाले, आणि आमच्या मुलीला 2 महिने होऊन गेले. मागणी काय आता शेवटी? आता मागणी काहीच नाही. आता शेवटी काय, आता परिस्थिती बघा तुम्ही, इथं मारायची बारी आली, दुसरं काहीच पर्याय नाही. आता आई तर जाणार छान सकाळ. आता शेवटी राहिले आम्ही बी काय बाप तरी काय करणार शेवटी. सर घरी जर एक पाखरू नाही, समजा अल्पवयाची पोरगी जर याला सापडाना म्हणले, समुद्रात सुई सापडती, ते पोरगी सापडाना, नुसत्या उडाउडीचे उत्तर आणतात. संतोष भाऊ साहेब लावंडे.